बाप्पाची मूर्ती घडवणं ही एक प्रकारे सेवाच असते. शाडूच्या मूर्ती तुम्ही घडवताय. जसं आता अवेअरनेस एवढा वाढला इको फ्रेंडली बद्दल बरोबर. की ती मागणी आता डबल, म्हणजे आम्ही 1000 मूर्त्या केल्या तरी आम्ही आता तोकडे फोडू अशा एवढ्या मागणी. म्हणजे आता जसे गणपती जवळ येतात बरोबर तसे लोक एवढे दर महिन्या म्हणजे दररोज आम्ही 10 जणांना तरी नाही सांगतो. म्हणजे 10 जण म्हणजे दर महिन्याला 90 जण अशी मी बोलू ना प्लसच होत चालले आता त्या इको फ्रेंडलीच्या अवेअरनेसमुळे. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनया धीमही असं ज्याचं वर्णन केलं जातं तो गणांचा अधिपती गणपती घरोघरी विराजमान झालेला आहे. पण गेल्या काही दिवसातला किंबहुना गेल्या काही वर्षातला जर आपण ट्रेंड पाहिला तर मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बाप्पाला घरी विराजमान न करता आता मात्र बऱ्यापैकी सजगता पाहायला मिळतेय आणि शाडूचा इको फ्रेंडली बाप्पा घरोघरी विराजमान होतोय. आम्ही आज जिथे आलोय तो आहे लोअर परळ परिसरातला त्रिमूर्ती असा हा स्टुडिओ. अर्थात सोशल मीडियावर मात्र या सगळ्या स्टुडिओची आणि या बाप्पाची तर सर्वत्र चर्चाच आहे. आता मात्र घरोघरी सुद्धा या बाप्पाची विशेषत्वानं चर्चा केली जाते. या बाप्पाला ज्यांनी घडवलंय ते सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या समवेत चर्चा करणार आहोत. अर्थात आपल्या सोबत आहेत विशाल शिंदे जे गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर गेल्या 40 वर्षांपासून इको फ्रेंडली बाप्पा घडवत आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया ज्यांनी जगाला आकार दिला आज तुम्ही त्याला आकार देताय. खरं तर गेली 40 वर्ष बाप्पाची मूर्ती घडवणं ही एक प्रकारे सेवाच असते. शाडूच्या मूर्ती तुम्ही घडवताय. काय म्हणजे इतिहास, कधीपासून याला सुरुवात झाली, कसं सगळं आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास अगदी थोडक्यात. इतिहास असा आहे आमचा की माझे बाबा पहिले गुरु सूर्यकांत रामचंद्र शिंदे म्हणजे त्यांच्यापासून सुरुवात आहे. त्यांनी पण म्हणजे आम्हाला सांगतात की शाळेत जाताना कारखान्यात जाऊन बघायचं. मग ते पण वयाचे 15-14 वर्षाचे असताना मातीत हात घातला त्यांनी आणि तिथून सुरुवात आहे. ती लेगसी नंतर मला पास ऑन झाली आणि मी पण वयाच्या 6व्या वर्षापासून कारखाना चालू आहे आमचा. म्हणजे कारखाना म्हणजे त्रिमूर्ती स्टुडिओपर्यंत आला आहे. गणेश चित्र शाळेपासून आता एवढी प्रगती झाली आहे थोडी या एवढ्या 40 वर्षात. मगाशी आपण बोलताना सहज उल्लेख केलात की या बाप्पांचं एक वैशिष्ट्य आहे. एकतर बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर त्याच्यात सजीव रूप तर येतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मूर्ती पाहिल्या ना का ती सजीवता, जसं आपल्या शरीराचा रंग आहे, जशी आपली पाचबोटं अगदी व्यवस्थित दिसतात अगदी तशीच पायाच्या बोटापासून हाताच्या पंजापर्यंत नजर हे सगळं काही अगदी हुबेहूब सजीव आपल्या शरीराप्रमाणे आहे की तो बाप्पाच इथे बसला असं वाटतं. ही खासियत कशी काय? ही खासियत सांगायची झाली तुम्ही असं एक्सप्लेन करेन की खरं तो बदल आला आहे माझ्या शिक्षणामुळे. मी 10वी नंतर जे मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. अरे वा. म्हणजे रीतसर फाईन आर्टचं शिक्षण घेतलेलं आहे पेंटिंगमध्ये. म्हणजे ते कलर पॅलेट ही प्रमाणबद्धता शरीराची ते जे डिटेलिंग जे तुम्ही वर्णन केलं होतं ते त्याच्यामुळे आलेलं आहे. नाही तर मी पण सुरुवातीला जेव्हा शाळेत असताना बाबांबरोबर काम करायचो पारंपरिक पद्धतीचंच काम करायचो. मग ते हे जे डिटेलिंग वाढलंय ना म्हणजे ड्रेपरी वाटते, जसं बोटांचं जे सजीव रक्त वगैरे स्किन म्हणजे स्किन तो ती पॅलेट माझी म्हणजे आम्ही कॅनव्हासवर काम केलेलं आहे, पोर्ट्रेट रंगवलेले आहेत. त्यामुळे मी ते काम करताना मी ते पूर्ण माझ्या म्हणजे आपसूक येतं ते, कारण 5 वर्षाचा अभ्यास आहे तो, त्यामुळे ते डिटेलिंग एवढं आहे. ही मूर्ती कशी काय म्हणजे हे कसं काय सुचलं? गजमुख असं ज्याचं वर्णन केलं जातं तो हा गणाधीश, ही संकल्पना कशी काय तुम्हाला सुचली? ही पण एक स्टोरी आहे मोठी. मी 2010 मध्ये पहिले जेव्हा चाळीत गणपती बनवायचो मी, तर त्यावेळी असे वेगवेगळे प्रयोग करत राहायचो मी. तर हा जेव्हा मला ही जेव्हा कल्पना सुचली, कारण गणपतीचं वर्णनच ते आहे, सगळ्यांना माहिती आहे की गजाचं शिर आहे, महादेवाने हे केलं होतं आणि गजाचं शिर बसवलं. मग त्या कॉन्सेप्टवरून मी बोललो आपल्या घरचाच गणपती करूया आधी, कारण बाहेरच्यांना पटेल नाही पटेल, कारण मिसमॅच कम्प्लीट मिसमॅच आहे ना, बॉडी शरीर माणसं म्हणजे माणूस रूपी आणि ते धड प्राण्याचं आहे. ते बोला आपल्या घरच्या गणपतीलाच प्रयोग करूया आणि घरचा गणपती केला 2010 मध्ये. मग त्यावेळी फेसबुक वगैरे नुकतंच जस्ट उदयास आलं, म्हणजे असं लॉन्च मध्ये चांगलं आलं होतं, सुरुवात झाली होती. मग फेसबुकवर जेव्हा अपलोड केला तेव्हा त्याला एवढा प्रतिसाद भेटला आणि ते 2010 नंतर आता 2024 चालू आहे. मग एकही वर्ष असं नाही की मला गजमुख लोकांना खूप आवडला तो, म्हणजे असं पण गणपती असू शकतो आणि मूळ रूपातला गणपती त्यांनी एक्सेप्ट केला तो आणि तो चालतो 2024 पर्यंत माझ्याकडे गजमुख असतोच. साधारणपणे यावर्षी किती मूर्ती घडवलेल्या आहेत, म्हणजे
किती मूर्तींपासून प्रवास सुरू झाला आणि आता किती मूर्तींवर येऊन थांबलाय. अर्थात तो सगळा अविरत सुरू राहील, पण आतापर्यंतचा प्रवास म्हणजे 20 मूर्तींपासून ते 20,000 मूर्ती असा जो काही प्रवास असतो, तुमचा हा प्रवास कसा राहिलाय? मी आधी लहानपणी आम्ही म्हणजे मी समोरच राहतो, स्टुडिओ आमचा समोर आहे चाळीमध्ये. म्हणजे चाळीमध्ये आधी घरी 10 बाय 10च्या रूममध्ये आमच्या बाहेरची जागा असते त्या जागेत बनवायचो गणपती. अच्छा. तर सुरुवात तिथून आहे. मग तिथे आम्ही म्हणजे बाबा अगोदर बनवायचे, मिलमध्ये कामाला होते. ते मिलचा टाईम सांभाळून जेवढं बनवता येईल तेवढं 60-70 मग मूर्त्या असायच्या. आणि मग चाळीत मी जेव्हा इन्व्हॉल्व्ह झालो, माझी जेव्हा मोठा झालो तसा मी जसं इन्व्हॉल्व्ह तसा वाढला. तर म्हणजे 70-80 पर्यंत मी चाळीत जेवढ्या अवेलेबल जागी जेवढं बनवता येईल तेवढं बनवायचो. मग नंतर हळूहळू जसं मी सांगितलं की 2010ला मी पहिल्यांदा अपलोड केले गणपती. मग त्याला लोकांना एवढा प्रतिसाद भेटला की मग आम्हाला मग गरज निर्माण झाली जागेची. मग आम्ही बाहेर आलो. मग बोलू आता जागा स्टुडिओ हायर करूया. मग तसा तो आकडा 80 वरून 120, 180 दरवर्षी असा वाढी होत गेला. आणि तो आता यावर्षी आम्हाला 470 मूर्त्या आहेत. आणि आता लोकांची मागणी जसं आता अवेअरनेस एवढा वाढला इको फ्रेंडलीबद्दल की ती मागणी आता डबल, म्हणजे आम्ही 1000 मूर्त्या केल्या तरी आम्ही आता तोकडे पडू अशा एवढ्या मागणी. म्हणजे आता जसे गणपती जवळ येतात बरोबर तसे लोक एवढे दर महिन्या म्हणजे दररोज आम्ही 10 जणांना तरी नाही सांगतो. म्हणजे 10 जण म्हणजे दर महिन्याला 90 जण अशी म्हणजे बोलू ना प्लसच होत चालले आता त्या इको फ्रेंडलीच्या अवेअरनेसमुळे. आणि साधारणतः महाराष्ट्रभर या मूर्ती जातात की मुंबई आणि आसपासच्या उपनगरात या मूर्ती जातात? म्हणजे रेंज कशी काय या मूर्तींची, महाराष्ट्रात कशी काय ही रेंज पाहायला मिळते? आता झालंय काय, सोशल मीडियामुळे पूर्ण जग एकदम जवळ आलंय. खरंय, खूप रिच एकदम लगेच इझी झालाय तो. त्यामुळे आता आम्हाला मागण्या ऍक्च्युली आउट ऑफ इंडियापासून पण येतात. पण एक असं फ्रेजाईल मटेरियल असल्यामुळे ते आमचं त्याच्यावर नाजूक आहे ना, थिसूळ प्रकार आहे. त्यामुळे आम्हाला तो जरा त्याच्यावर आम्ही वर्कआउट करतोय. पण महाराष्ट्र पूर्ण भारतभर आपल्या मूर्त्या राजस्थान, दिल्ली, ओडिसा, कलकत्ता इथपर्यंत आपली मागणी म्हणजे मूर्त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ भारतभर सगळा येतात. पण आम्ही वेळ ह्या मूर्तीचं कसं असतं की मूर्तीचं म्हणजे या उत्सवाचं गणपतीचा उत्सव हा एक तारीख बांधलेली तारीख आहे, त्याच्या पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे आम्हाला ती तारीख डोक्यात ठेवून काम करावं, नियोजन त्या पद्धतीने करावं. एवढ्या महिन्यात एवढ्या मूर्त्या, कलरिंगला एवढे दिवस. त्यामुळे आम्ही बुकिंगचा पण एक पिरियड ठरवलेला आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हाच या महिन्यामध्ये जेवढे कस्टमर्स आम्हाला म्हणजे अप्रोच करतील तेवढ्यांना देतो आम्ही. मग तेवढ्या वेळात जेवढे येतील तेवढेच. मग भारतातून असू महाराष्ट्रात असू दे आमच्या मूर्त्या जातात. या म्हणजे महाराष्ट्रभर भारतभर जातात आमच्या मूर्त्या. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर आता जसा तुम्ही देखील उल्लेख केलात की अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आता मग ट्री गणेश असू दे किंवा इको फ्रेंडली बाप्पा घरोघरी विराजमान होत असतो. तुम्ही आमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला काय आवाहन कराल? कारण अर्थात सार्वजनिक गणेशोत्सव सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सामाजिक भान जपणारा आणि जनतेमध्ये सुद्धा सामाजिक भान जपायची जाणीव रुजवणारा असा हा सण आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आवाहन म्हणजे आता मी आवाहन करणारा मी स्वतःला मोठं समजत नाही. मी माझं मत सांगतो. मी माझं मत नाही, तसं नाही, मी माझं मत सांगतो. म्हणजे ज्या अँगलने मी बघतो देवाकडे तसं हा जो फॉर्म आहे मी एक आर्टवर्क म्हणून बघतो. बरोबर आहे, देवच सगळ्यांसाठी देव लाडकं दैवत आहे. पण मी एक आर्टवर्क म्हणून बघतो. आणि या फॉर्मने सगळ्यांना, या फॉर्ममध्ये एवढी ताकद आहे की सगळ्यांना एकत्र आणू शकतो. मग भान तेच ठेवा की याला एकच समजा. म्हणजे आता बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे मूर्त्यांचं रूप नाही म्हणता येणार की प्रत्येक जण कलाकार आपल्या आपल्या पद्धतीने मांडतो आपली कला. पण त्याला ते विडंबनाकडे जास्त न जाता एक सेटल फॉर्म मध्ये आणा. त्यांनी काय होतं, आता तुम्ही जसं आमच्या मूर्त्या बघाल की तुम्ही तिथे होऊन एक असं स्थिर होता. बरोबर. कारण हा फॉर्म तसा आहे, त्याचा आकार तसा यायला पाहिजे की तुम्ही केंद्रित व्हायला पाहिजे. खरंय. मग मी आव्हान म्हणजे पुन्हा सगळ्यांना आव्हान नाही करणार. मी माझं मत त्यासाठी सांगतो, त्यासाठी मी मेन्शन केलं हे माझं मत आहे. प्रत्येकाचा आपापला अँगल असू शकतो. पण त्या फॉर्म मध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला सगळं, जसं आता इंडिया पाकिस्तानच्या मॅच वेळी कसं आपण खरंच आपल्याला जाणवतं की आपण इंडियन आहोत, एकत्रित होतो, तेवढी ताकद या फॉर्म मध्ये आहे की आपल्याला बांधून ठेवू शकतो. मग त्याचं भान ठेवा तुम्ही. निश्चित. खरं तर मंगलमूर्ती, आनंद मूर्ती या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद. जसं त्यांनी उल्लेख केला ते फार महत्त्वाचं आहे. खरं तर तोच तत्व आहे, तोच स्थिर आहे आणि तोच या जगाचा स्वामी आहे. त्यामुळे
तो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणार आहे. तेव्हा गणेशोत्सव एकत्रित येऊया, आनंदाचा हा क्षण, आनंदाचा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करूया आणि आनंद सुद्धा देता घेता ठेवूया. मंगलमूर्ती आनंदमूर्ती या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.